रामकृष्ण हरी प्रेक्षकांनो, महाडिकांच्या घरात आज मोठा भूकंप झालाय। रागाच्या भरात मालतीने उचललंय असं पाऊल की ज्याने इंद्र आणि राणीचं नातं कायमचं तुटणार का। राणीने इंद्राला जाळ्यात ओढलंय असं म्हणत मालतीने चक्क पाण्याचा ग्लास फोडला आणि घराचा ताबा घेतलाय। नक्की काय घडलं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मालती राणीच्या घरून परत आलीये खरी, पण तिचा राग शांत व्हायचं नाव घेत नाहीये। घरात पाऊल ठेवताच तिच्या डोळ्यात निखारे फुललेत। समोर रत्नाकाठी पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि म्हणते, अगं मालती, घे हे पाणी घे, जरा शांत हो। पण हे काय? मालतीने रागाच्या भरात तो पाण्याचा ग्लास जोरात भिरकावला। कडाड! काचेचा अक्षरशः चक्काचूर झाला। रत्नाकाकी तर भीतीने थरथर कापायला लागली। मालती ओरडत सुटलीये, मला नकोय पाणी आणि नकोय तुमची ही खोटी माया। जोपर्यंत माझा इंद्र या घरात परत येत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कणही शिवणार नाही। आता खरी ठिणगी पडते ती राणीच्या नावावर। मालती आबांना उद्देशून ओरडते, तुम्ही बघत बसलात ना सगळं? त्या राणीने माझ्या इंद्रावर काय जादूटोणा केलाय कोणास ठाऊक। त्या वस्तीत राहणाऱ्या पोरीने माझ्या सुशिक्षित मुलाला आपल्या जाळ्यात असं काही ओढलंय की त्याला आता स्वतःच्या आईची सुद्धा पडली नाहीये। डास चावतायत तिथे त्याला, पण ती मुलगी त्याला सोडायला तयार नाही। तिनेच त्याला तिथे राहायला भाग पाडलंय, हे मी लिहून देते। आबा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात, अगं मालती, असं नको बोलू। इंद्र स्वतःच्या मर्जीने तिथे राहिलाय। पण मालती त्यांचं शब्दही ऐकून घ्यायला तयार नाही। ती आपल्या पतीवरच डाफरते, तुम्ही तर बोलूच नका। नेहमीच त्या राणीची बाजू घेता तुम्ही। आज माझा मुलगा घराबाहेर आहे तो फक्त तुमच्या अशा वागण्यामुळे। उद्याच्या उद्या जर इंद्र घरी आला नाही तर माझं नाव मालती महाडिक सांगणार नाही। मंडळी, मालतीचा हा अवतार पाहून आता घरातलं वातावरण पार बदलून गेलंय। आईचं हे रौद्ररूप बघून इंद्र घरी परतणार का, की राणीवर रवलेले हे आरोप नात्यात मोठी दरी निर्माण करणार? तुम्हाला काय वाटतं? मालतीचं हे वागणं योग्य आहे का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की कळवा। पुढचा भाग तर अजूनच थरारक असणार आहे, त्यामुळे पाहायला विसरू नका। अशाच चटपटीत अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।